Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Story name The Talking Cave, Bolti Guha. Short and easy. Let's learn the story. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. The Talking Cave. Once upon a time, a lion roamed the forest all day. But he could not find any prey. एकदा एक सिंह दिवसभर जंगलात फिरत होता, पण त्याला कोणतीही शिकार सापडली नाही. प्रे म्हणजेच भक्ष्य. फायनली ही बिकेम व्हेरी टायर्ड. शेवटी तो खूप थकला. इट वॉज इव्हनिंग. ती एक संध्याकाळ होती. द लायन साइड डीपली अँड सेड टू हिमसेल्फ, ओके, आय एम फास्टिंग टुडे. सिंहाने दीर्घ उसासा टाकला आणि स्वतःशी म्हणाला, ठीक आहे, मी आज उपवास करत आहे. येथे फास्टिंग म्हणजे उपवास, साइड डीपली म्हणजे दीर्घ श्वास घेणे. द लायन वॉज लुकिंग अराउंड अँड हेडिंग टॉवर्ड्स इट्स केव. सिंह आजूबाजूला पाहत होता आणि त्याच्या गुहेकडे जात होता. देन ही सॉ द केव. ही थॉट, आय विल सी देअर, मे बी I can find some prey in the cave. मग त्याला एक गुहा दिसली. त्याने विचार केला, मी तेथे पाहतो, कदाचित मला ह्या गुहेत काहीतरी शिकार सापडेल. प्रे म्हणजेच भक्ष्य, शिकार. The lion went into the cave. सिंह गुहेत गेला. It was empty. ती रिकामी होती. Then the lion let out a deep breath. सिंहाने एक दीर्घ श्वास घेतला. Then a thought came to his mind. Darkness was about to fall. मग त्याच्या मनात एक विचार आला, कारण आता अंधारच पडणार होता. Darkness म्हणजेच अंधार. Any animal that lives in this cave will definitely return. I will hide here. ह्या गुहेत राहणारा कोणताही प्राणी नक्कीच परत येईल, कारण आता अंधार पडत होता. I will hide here. मी इथेच लपून राहील. I will sit here and hunt for prey. मी इथेच बसून शिकार करेन. And satisfy my hunger. आणि माझी भूक भागवेल. The lion sat quietly in the cave. सिंह गुहेत शांतपणे बसला, म्हणजेच लपून राहिला. And waited for the prey to come. आणि शिकार येण्याची वाट पाहू लागला. प्रे म्हणजे शिकार, भक्ष्य. क्वाइटली म्हणजे शांतपणे. द केव बिलॉंग टू अ फॉक्स. ती गुहा एका कोल्ह्याची होती. फॉक्सेस आर व्हेरी इंटेलिजंट ॲनिमल्स. कोल्हे खूप बुद्धिमान प्राणी असतात. आफ्टर अ व्हाईल द फॉक्स लुकिंग, listening and smelling around reached the cave. थोड्या वेळाने कोल्हा आजूबाजूला पाहत, ऐकत आणि वास घेत गुहेत जवळ पोहोचला, म्हणजे सतर्कतेने पोहोचला. Then suddenly he stopped. मग अचानक तो थांबला. Oh, these are the paw prints, म्हणजेच footprints of a lion. अरे, हे सिंहाच्या पंजाचे ठसे आहेत. You can see the mud prints going into the cave, but where are the footprints going out of the cave? मला गुहेत जाताना मातीचे ठसे दिसत आहेत, पण गुहेतून बाहेर जाणारे त्याचे पंजांचे निशाण कोठे आहे? कोल्हा स्वतःशीच विचार करत म्हणाला. He realized that the lion must be waiting for him in the cave. मग त्याला कळले की सिंह गुहेत त्याची वाट पाहत असेल. He said to himself, it was good that I returned to the cave before sunset. मग तो स्वतःलाच म्हणाला, बरं झालं मी सूर्यास्ताच्या आधीच गुहेजवळ परतलो. हे चांगले झाले. If I had come in the dark, I would not have seen the lion's footprints. I would have been its prey. जर मी अंधारात आलो असतो तर मला सिंहाच्या पंजांचे ठसे दिसले नसते आणि मी त्याचे भक्ष्य झालो असतो. प्रे म्हणजेच भक्ष्य. The fox thought for a while. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला. Then he decided
decided that it was necessary to go to the cave. He could not stay in the open forest all night. मग त्याने ठरवले की गुहेत जाणे आवश्यक आहे. तो रात्रभर उघड्या जंगलात राहू शकत नव्हता. If he stayed outside, some wild animal would surely kill him. जर तो बाहेर राहिला तर कोणीतरी जंगली प्राणी त्याला नक्कीच मारून टाकेल. Then, wagging his tail, म्हणजेच मग शेपूट हलवत, he said, "Cave, oh cave." तो म्हणाला, गुहे, अरे गुहे. The fox remained silent for a while. कोल्हा थोडा वेळ गप्प राहिला. Then he said, "Cave, oh cave." मग तो म्हणाला, गुहा, अरे गुहा. Why aren't you talking today? तू आज का बोलत नाहीस? Every day when I say cave, oh cave, you say, come on, how was your day? दररोज जेव्हा मी म्हणतो गुहा रे गुहा, तेव्हा तू म्हणतोस चला चला, कसा होता तुझा दिवस? Then the lion hiding in the cave thought, this cave must be talking like this every day when the fox comes. Maybe today it is afraid of me. That is why it cannot speak. What if I answer instead of the cave? गुहेत लपलेल्या सिंहाने विचार केला. कोल्हा आल्यावर ही गुहा दररोज असेच बोलत असेल तर? Maybe म्हणजेच कदाचित आज ती मला घाबरत असेल, म्हणूनच ती बोलू शकत नाहीये. जर ह्या गुहेऐवजी मीच उत्तर दिले तर काय होईल? After a while, the fox said again, "Cave, oh cave." At that moment, the lion, who was hiding inside, said in a low voice, Come. How was your day today?" थोड्या वेळाने कोल्हा पुन्हा म्हणाला, गुहे, अरे गुहा. त्याच क्षणी आत लपलेला सिंह हळू आवाजात म्हणाला, ये, तुझा आजचा दिवस कसा होता? No matter how quiet the lion's voice is, सिंहाचा आवाज कितीही शांत असला तरीही, can it hide anywhere? तो कुठेही लपू शकतो का? Its voice echoed through the cave. All the nearby animals became alert. त्याचा आवाज गुहेतून ऐकू येत होता. जवळपासचे सर्वच प्राणी तो आवाज ऐकून सावध झाले होते. Then the lion thought that the fox would now enter the cave. सिंहाला वाटले की कोल्हा आता गुहेत प्रवेश करेल. But instead his voice came. पण त्याऐवजी त्याचा आवाज आला. Oh lion, does the cave ever speak? सिंह महाराज, गुहा कधी बोलते का? I am not foolish at all. मी मूर्ख नाही. I know you are waiting for me inside the cave. मला माहिती आहे तू गुहेत माझी वाट पाहतो आहे. So goodbye. I am going. Stay alone in the cave. आता गुहेत एकटाच राहा. So kids, what we learned from this story? आपण या गोष्टीतून काय शिकलो? Angel, if in doubt, be careful always. हो परी, शंका असेल तर सावधगिरी बाळगावी. Yes, presence of mind and intelligence can save you from any danger. मनाची हुशारी आणि बुद्धिमत्ता तुम्हाला कोणत्याही धोक्यापासून वाचवू शकते. म्हणून नेहमी सावध राहणे योग्य आहे. That's why you are smart kids. Kids, we must be alert in our daily life. So kids, in our daily life and while using mobile phones, social media, be alert. Observe the situation smartly and then the proper decision. Think before you act. So, moral of the story is always be alert and use your intelligence to get out of any trouble or any danger. So,
बी अलर्ट ऑलवेज. नेहमी सतर्क रहा आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या बुद्धीचा योग्यतेने वापर करा, कारण शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ ठरते. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.